नाशिक जिल्ह्याला आज हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस रात्रीपासून सुरू झालेला आहे। काही भागामध्ये पाणी देखील साचण्यास सुरुवात झालेली आहे। आपण आता गोदा घाटावर आहोत। आपण जर इथली परिस्थिती बघितली तर गोदा घाटामध्ये नदीच्या पात्रातील पाणी पातळी जी आहे ती आता वाढण्यास सुरुवात झालेली आहे। पारंपरिक जो पर्जन्यमापक मानला जातो दुतोंड्या मारुतीच्या जवळ आता आपण उभा आहोत। दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी आहे, गुडघ्याच्या खाली पाणी आहे। हा जो गोदाकाठ परिसर आहे या भागामध्ये शहराच्या इतर भागातून जे पाऊस पडतो आहे त्या भागातून पाणी संपूर्ण नदीपात्रामध्ये येत आहे आणि त्यामुळे नदीपात्रामध्ये काहीशी वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येते। एकूणच जर सकाळपासूनची आपण आकडेवारी जर बघितली तर इगतपुरी तालुक्यामध्ये सर्वाधिक 200 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये 125 मिलीमीटर पाऊस झालेला आहे, तर सुरगाणामध्ये 149 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। सिन्नरमध्ये 74, पेठमध्ये 61 मिलीमीटर आणि दिंडोरीमध्ये 58 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर नाशिकला जो काही प्रेशर बेल्ट जो निर्माण होणार होता, मेजर प्रेशर बेल्ट जो निर्माण होणार होता, तो जो बेल्ट जो आहे तो इगतपुरी आणि नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्याकडे सरकलेला आहे, सुरतच्या दिशेने तो सरकलेला आहे। त्यामुळं काहीसा धोका जो आहे तो जरी कमी झालेला असला तरी पावसाचा जोर मात्र आता नाशिकमध्ये वाढू लागलेला आहे। काही भागामध्ये दरड देखील कोसळण्याच्या घटना घडत आहेत, परंतु PWDच्या वतीनं तातडीनं त्या ठिकाणी JCB आणि पोकलांच्या माध्यमातून ही यंत्रसामुग्री जी आहे ती त्या माध्यमातून ही दरड दूर करण्याचं काम सुरू आहे। घाटमाता तसंच नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यामध्ये पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला जरी असला तरी ढगफुटीसारखा पाऊस झालेला नाही। त्यामुळं काळजी करण्यासारखं जरी काही कारण नसलं तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, घराच्या बाहेर पडू नये, अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे जो कौटुंबी घाट जो आहे त्या ठिकाणी देखील रस्ता वाहून गेल्याच्या काही एक घटना घडलेली आहे, परंतु त्या ठिकाणी जिल्हा प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी तळ ठोकून आहे आणि ही जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणण्याचं पूर्णपणे प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहे। एकूणच जर आपण परिस्थिती पाहिली तर नाशिक जिल्ह्यामध्ये काही महत्त्वपूर्ण अशा निर्णय जे आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेले आहेत। नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये अशा प्रकारचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। शाळा असतील, महाविद्यालय असतील त्यांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे आणि नागरिकांनी वर्क फ्रॉम होम करावं अशा पद्धतीचं आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आता जो मेजर प्रेशर बेल्ट जो आहे तो इगतपुरी त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्याकडे सरकलेला आहे। त्यामुळे ढगफुटीसारखा पाऊस जरी नसला तरी पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला आपल्याला दिसून येतो। आपण आता गोदाकाठ परिसरामध्ये आहोत। या भागामध्ये जर आपण पाहिलं तर नदीकाठच्या आजूबाजूच्या ज्या परिसरातून वाहून येणारं जे पाणी आहे ते सर्व गोदाकाठ परिसरामध्ये पसरतं आहे आणि एकूणच हा भाग जो आहे भाविकांसाठी या भागात प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी दररोज अनेक पूजाविधीसाठी दूरवरून भाविक येत असतात। आज गोदाकाठ परिसरामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे ती पाहता भाविकांना या ठिकाणी नदीकाठच्या बाजूला शेड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी नदीकाठी भाविक हे पूजाविधी करताना आपल्याला दिसून येत आहेत। भाविकांचे देखील हाल या ठिकाणी होत आहेत। प्रशासनानं भाविकांना या परिसरामध्ये येऊ नये अशा प्रकारचं आवाहन जरी केलेलं असलं तरी काल रात्रीपासून जे भाविक या ठिकाणी दाखल झालेत त्यांना मात्र आपल्या धार्मिक विधी करण्यासाठी गोदाकाठच्या परिसरामध्ये या ठिकाणी शेड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। नदीकाठी नागरिकांना येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि एकूणच नदीकाठी जे आपण जर परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणावर पाणी या ठिकाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। नदीपात्राच्या पातळीमध्ये देखील वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे। जिल्ह्याच्या इतर भागामध्ये जर आपण पाहिलं तर दिंडोरी असेल, पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतो आहे आणि आता हा मेजर प्रेशर लो बेल्ट जो आहे तो इगतपुरीकडे सरकलेला आपल्याला दिसून येतो। त्या ठिकाणी कसारा घाट परिसरामध्ये दरड कोसळण्याच्या देखील घटना घडताना आपल्याला दिसत, परंतु जिल्हाधिकारी असतील त्याचप्रमाणे जिल्हा यंत्रणा जी असेल ती त्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि संपूर्ण परिस्थिती ही नियंत्रणात आणली जाते। या ठिकाणी आपण दृश्य पाहू शकतो की काही पाण्यातून मासे देखील आपल्याला वरती येताना दिसत आहेत।
या भागामध्ये गोदापात्रामध्ये लहान लहान मासे देखील साप आणि मासे या भागामध्ये आपल्याला वरती येताना दिसत आहे. तर एकूणच ही जी काही परिस्थिती आहे दुपारच्या परिसरामध्ये दुपारच्या सुमारास दुपारी 1 ते 3 वाजेच्या सुमारास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. परंतु शहरामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील आता काळजी घ्यावी. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं अशा पद्धतीचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. कॅमेरामॅन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.